नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. लवकर काहीतरी बनवायचं आहे आपल्याला आणि आपण ते बघतही असतो आणि ते पौष्टिकही हवं. थंडीमध्ये भरपूर भाज्या यायला लागल्या की आपोआप असे पदार्थ करायला सुचतात. रेसिपी एकदम सोपी आहे. तर आज आपण करणार आहोत फ्राईड राईस. तर चला करूया. त्यासाठी येथे मी प्रथम पॅन गरमच करून घेतलेलं होतं. त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून ऑइल टाकणार आहोत. नंतर बारीक चॉप केलेला अद्रक, लसूण आणि मिरची टाकणार आहोत. ती सुद्धा हाय फ्लेमवरती परतून घ्यायची, जेणेकरून त्याचा स्वाद पूर्ण तेलामध्ये मिक्स होईल. त्यानंतर येथे मी बारीक केलेला कांदा टाकणार आहे. तोही हाय फ्लेमवरतीच शिजवून घ्यायचा. त्यानंतर काही भाज्या आपण चिरून घेतलेल्या होत्या, गाजर, कोबी आणि मटर, त्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हाय फ्लेमवरती शिजवायच्या आहेत, जेणेकरून त्याचा कच्चापणा आहे तो निघून जाईल. असंच परतून घ्यायचं आहे. येथे मी शिमला मिरची कापून घेतलेली होती, तीसुद्धा ह्यामध्ये टाकणार आहोत. तीसुद्धा हाय फ्लेमवरती शिजवायची आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर येथे मी डार्क सॉस टाकणार आहे 1 टेबलस्पून. आधीच मी भात शिजवून घेतलेला होता. त्यासाठी मी लांब दाण्यांचा बासमती तांदूळ वापरलेला आहे. तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा, जेणेकरून आपल्या ज्या भाज्या आहेत त्या ह्या राईसला लागतील. असंच व्यवस्थित परतून घ्यायचं हाय फ्लेमवरती. त्यानंतर मी येथे 1 वाफ काढून घेतलेली आहे, जेणेकरून त्याचा पूर्ण कच्चा पण निघून जाईल. जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला ह्या भाज्या. त्यानंतर मी येथे 1 टेबलस्पून ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहे. त्यानंतर येथे मी कांदापात टाकणार आहे. तीसुद्धा ह्या भातामध्ये पूर्णपणे मिक्स करायची. येथे 1 वाफ काढून घेतलेली आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये सर्व करायचं. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.